माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सच्चिदानंद नारायण बाबा की जय, सच्चिदानंद रोहिदास बाबा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, सब संतन की जय। उदकी जरी झाली बाबुळी ते उदकात जैसे जापोळी, का वायाची आभाळी आकाश लोपे, हा गा स्वप्न लटिके मनोये, परी निद्रावशे बाणिले होय, तो आठवू काय देत आहे आपण पिया, हे असो डोळ्याचे डोळ्यांची पड रचे, तेने देखणेपणे डोळ्याचे न गिळजे काही, तैशी हे माझीच बिंबली, त्रिगुणात्मक सावली मजची आड ओढवली, जवनिका जैशी, म्हणून भूते माते नेनती, माझीच परी मी नव्हती, जैशी जळीची जळी न विरती मुक्ता फळे, पै पृथ्वीचा घटू की जे, सवेची पृथ्वीशी मिळे तरी मिळविचे एरवी तोची, अग्निसंगे शिजे तरी वेगळा होय, तसे भूत जात सर्व हे माझेच किरावयव, परी माया वेगे जीव दशे आले, म्हणून माझेच मी नव्हती, माझेच मज न ओळखती, अममता भ्रांती विषांद झाले। ज्ञानेश्वरी अध्याय 7 आणि त्यातली 13वा श्लोक तुम्हाला संत महात्म्यांच्या सेवेसाठी घेतलेला आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार असं द्यायचा, खरं वास्तविकता काय कार्यक्रम नाहीये, परंतु विज्ञान किती पुढे गेले त्याचा कसा फायदा झाला, आणि आपले अविनाश फडतरे यांनी जो हा उपक्रम चालू केला, लॉकडाऊनच्या काळामध्ये घरी बसून असणाऱ्या मंडळींना घरच्या घरी भगवंताचं स्मरण करता यावं, त्याचा विचार करता यावा, आणि ह्याची जी सेवा आहे ती आपले मार्केयार्डचे शिंदे महाराज यांचा फोन आला की बाबा असा आम्ही उपक्रम करतोय, तर म्हणजे बाबा ठीक आहे, काय हरकत नाही, त्यामुळे त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली। आणि महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे असा की तत्पूर्वी भगवंताचं आपण स्मरण करू, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि, सद्गुरुतं नमामि। आत्मरूप गणेश केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, ते जीवनदुषी चरण श्री गुरूंचे, ते नमस्कार आता फुले चौपाळुन्या बरे, वरी बैसो पाऊले श्री गुरूंची, मगर उदरी सद्गुरु जेने तारला संसार पुरू, म्हणून विशेष त्यागुरु विवेकावली, श्रीपातनाथं गुरुराज वैरं मोक्षनामं ज्ञानदानेक्ष दक्षं, गुरुति क्षेत्र निवासं तं नमामि वेद विद्या वरिष्ठं। जयाच्या संगतीने विराज झाला, मनोदरीचा जडवास केला, साक्षात परमात्मा मुझ भेटविला, विसरू कसा मी श्रीपाद पादुकाना, विसरू कसा मी रामदास पादुकाना। तर ह्याची जी सेवा फेसबुकच्या माध्यमातून जशी श्रुत करता येते, खूप आनंद वाटतो की त्या निमित्ताने श्रीपाद बाबांचं कार्य खरोखर घराघरामध्ये जाऊन पोचतंय। आणि याला कारण फक्त काय आहे, करोना। पहा काय याला कारण, करोना। आपण म्हणतो ना नाथ कृपा, काय सद्गुरु कृपा, तशी काय
करुणा कृपा कृपा आहे. आणि ही करुणा कृपा असल्यामुळे ही सेवा आज आपल्याला लाभते. म्हणजे काय आहे? ही करुणाच कृपा आहे. आणि दुसरी गोष्ट, करुणा कृपा कर आता जा. निघायचं बघ. करुणा कृपा कर आणि निघायचं बघ, असा संदेश. जसं 2 दिवसापूर्वी श्रीकृष्ण मालिकेमध्ये काल्या मर्दन जेव्हा झालं तेव्हा भगवान परमात्म्याने सांगितलं की माझ्या ह्या गोकुळवासियांना तू आता काय त्रास देऊ नकोस. इथं त्यांना काय कर, आता तू इथून हा काल्या देव काय हा काय देव तू सोडून जा. त्याच्यात तो सोडून गेला. तसं जे आध्यात्मिक कार्यामध्ये जिथं तिथं लोक मग्न आहेत, जिथं कार्य होतं ना, तिथं खरोखर आता अशी वेळ आली खरोखर की करुणा काय कर, कृपा कर आणि काय आता निघून जा. दुसरी गोष्ट अशी, हे जे कार्य तुमच्या आमच्या वाटेला आलं ते सद्गुरूंच्या कृपेने. आणि म्हणून आजच्या ज्या ओव्या घेतल्यात त्याच्यातला सारांश असा आहे की उदकी जरी जरी झाली बाबुळी ती उदका ते झाकुळी, नाही का. म्हणजे त्याला काय काय मराठीमध्ये काय सांगता येईल की पाण्यापासून सेवा तयार होतं का दगडावर येतं? पाण्यापासून तयार होतं आणि पाण्याला काय करतं, झाकून टाकतं. बघा, ज्याच्यापासून त्याला झाकलं जाते. दुसरी गोष्ट असा त्याचा दृष्टांत आहे की आकाशामध्ये अभ्र म्हणजे नाही का की आकाशामध्ये ढग आल्यानंतर आकाशाला किंवा सूर्याला काय करतात ते झाकून टाकतात. तिसरी गोष्ट की स्वप्न पडल्यानंतर स्वप्नामध्ये गेल्यानंतर आपल्याला स्वप्न आपल्या स्वतःची सुद्धा जाणीव होऊन देत नाही, स्वतःच्या स्वरूपाची सुद्धा जाणीव होऊन देत नाही. हाही झाला दृष्टांत. तिसरा, डोळ्याचं पाणी, डोळ्यातलं पाणी आपल्याला दिसायला दृष्टी बंद करतं, नाही का. वास्तवतः पाणी डोळ्यातलंच आहे, स्वतःच आहे, पण दृष्टी दिसायला बंद करायला कारणीभूत होतं. किंवा दुसरं एक उदाहरण मला त्याच्या अगोदर समजलेलं आहे की या ठिकाणी नाहीये, पण त्याचं एक उदाहरण इथे मी घेतोय की ते असं की दिव्याची ज्योत दिव्याला येते, काजळ येते आणि काजळ आल्यामुळे प्रकाश बाहेर पडायचा काय होतो, कमी होतो. अशी दृष्टांतक ही जी ओव्या आहेत ते. आणि मग ते काय म्हणतात शेवटच्या ह्याच्यामध्ये खास जर म्हटलं तर की त्याचप्रमाणे सर्व प्राणी खरोखर माझेच अवयव आहेत, परंतु मायायोगाने जीवपणाला आले आणि माझे असून मद्रूप होत नाहीत. म्हणजे माझे असून मला ओळखीत नाहीत, कारण ते जीव मी असे माझ्या भ्रांतीने विषांत झालेले आहेत. पहा, तर महत्वाचा मुद्दा सांगायचा की माझ्यामुळे जन्म मिळालेला आहे, परंतु मला काय झाले ते अज्ञानपणाने काय झाले ते विसरून गेलेत. मी आत्मस्वरूप असताना, वास्तविक आता मी आत्मस्वरूप असताना मी देह आहे या अहंकाराने नाडल्यामुळे तो मला ओळखीत नाही. पहा, आता त्याच्यावर मला असं सांगायचंय की जसं पाण्यावर शेवाळ येतं आणि पाण्याला झाकतं, नाही का, पाण्याला झाकतं, मग काय करा, दोन्ही हाताने पाणी साईडला करा. पाणी साईडला केले, शेवाळ साईडला करा. शेवाळ साईडला केलं की बरोबर पाणी तयार आहे. उपाय त्याच्यावर साधन आहे. दुसरं जे आहे आकाश. आकाशाला जर ढग आले आणि ढग जर आले तर काय होतं, सूर्याला झाकतं आणि आकाशाला झाकतं. परंतु जर वारा आला तर ढग निघून जातात, आकाश सूर्य आपल्या परत जसा आहे तसा दिसतो. हा झाला दुसरा उपाय. तिसरा, ह्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी, डोळ्यातल्या आपल्याच पाणीने आपल्याला आड येतं आणि मोतीबिंदू तयार होतो आणि आपली दृष्टी बंद पडते. पाणी आपल्या डोळ्यातलंच आहे. मग काय करा, जाणकार जे डॉक्टर आहेत, तज्ज्ञ डॉक्टर आहेत डोळ्यांचे, त्याच्याकडे जा, ते डोळे तपासतील आणि ते तपासल्यानंतर मग ऑपरेशन करायचे होतं ऑपरेशन करतील. ऑपरेशन केल्यानंतर तुमच्या त्या नंबरप्रमाणे तुम्हाला काय देतील, चष्मा देतील. आणि चष्मा घातला की तुम्हाला दिसायला बरं. पाहताना कोणत्या डोळ्याने पाहतो आपण, त्या डोळ्याने पाहतो. डोळे तेच आहे, फक्त साधन वापरलं चष्मा. किंवा दुसरे एक बाबा श्रीपाद बाबा सांगतात पहा की भारतामध्ये एक मफतलाल ग्रुप नावाची संस्था आहे, डोळ्याचे शिबिर भरवणारी. आणि ही मफतलाल ग्रुपची जी संस्था आहे, मफतलाल ग्रुप जो आहे तो डोळ्याचे शिबिर बनवतात.
जिथे ज्याला ज्याला त्रास आहे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना ते शिबिर भरून ते काय करतात, डोळे तपासणी करतात. डोळे तपासणी केल्यानंतर त्याला ऑपरेशन करायचं ऑपरेशन करतात आणि शिवाय चष्मा फुकट. एका नाही का एका नातवाला असं वाटलं की आपला आजोबा आजी यांना दिसत नाही म्हणून तो त्यांना त्या शिबिरामध्ये घेऊन जातो आणि 2-3 दिवस राहतो. डोळ्याचा तपासणी होते, ऑपरेशन केलं जातं आणि दोघांनाही चष्मा दिला जातो आणि दोघांना दिसायला लागतं. मग दोघंही आपल्या स्वतःची जी काय काय काम आहेत ते स्वतः करू लागतात. म्हणजे असं हे डोळ्याला आलेलं पडळ ह्या रीतीने ह्याच्या उपायाने घालवलं. तिसरी गोष्ट पहा की दिव्याची ज्योत दिव्याला काजळ येते आणि काजळल्यानंतर तो प्रकाश मंद करते प्रकाश. गावाकडे याचं उदाहरण मला असं देता येईल की पूर्वी गावाकडे कंदील वापरायचे आणि कंदील वापरल्यानंतर जर त्या कंदिलाला जर ती काजळी आली आणि तो काळी काच आतून काळी पूर्ण काच होते आणि काच काळी झाली की वास्तुपाता ज्योत तीच आणि तीच ज्योत काजळमुळे आपल्याच प्रकाशाला काय करते, मंद करते. आणि मग ते त्या उपायकामध्ये या ठिकाणी उपाय काय आहे, या ठिकाणी काय करा, काजळी काढा आणि काच बाहेरून पुसा. बाहेरून पुसून चालेल का नाही. काच कुठून पुसली पाहिजे, आतून पुसली पाहिजे. कारण आतून काळी झालेली काच, कंदिलाची काच आतून काळी झालेली म्हणजे कंदिलाची काचेचा प्रकाश स्वच्छ होण्यासाठी कंदिलाची काच आतून पुसायला लागेल नाही का. तसं बाबा ह्या दृष्टांत सांगतात की आपण जर झोपलो आणि झोपेमध्ये जर स्वप्न पडलं, तिसरा दृष्टांत आहे, तर आपल्याला ते आठवण करून देत नाही आपल्या स्वतःची सुद्धा. तर त्याला औषध काय बाबा, त्याला औषध आहे जागृती येणे नाही का. एक ठिकाणी माऊली सांगते एकाला स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर त्याला कोणतरी तलवारीने त्याच्या वार करतंय आणि काय करायचं त्याला बाबा ह्याला काय तर कसं ह्याला कसं थोपवायचं. तर त्याला एकच औषध म्हणतात जागृती येणे. त्याला फक्त त्याला काय औषध आहे, दुसरं औषध त्याला नाही. आता पहा हे प्रत्येकाचे दृष्टांत ज्याने त्यानेच त्याला आवरून आलं आणि त्या आवरणाला आपल्याला उपाय करता आले. तसं माझ्या ठिकाणी माझ्यामुळे जन्माला येऊन मला जो विसरलेला हा मनुष्य प्राणी आहे, मला जो विसरलेला आहे ना, ते मला जाणण्यासाठी सुद्धा काहीतरी उपाय असेल ना. ह्या जसं प्रत्येक ठिकाणी जसं शेवळा बाजूला केलं पाणी स्वच्छ दिसायला लागलं, डोळ्याचं ऑपरेशन केलं, चष्मा घातला, साधन वापरलं चष्मा आणि दिसायला लागलं, वाराला ढग गेले नाही का, काजळी आतून काच पुसली, स्वच्छ प्रकाश पडला आणि झोपलेल्या माणसाला स्वप्न पडल्यानंतर जागृतीचं औषध. म्हणजे प्रत्येकाला काय नाही काहीतरी आपण काय केले, इलाज केले नाही का, साधन वापरली. जसं इथं आपण म्हणतो की ते चष्मा घातला, बरं चष्मा डोळे तेच आहेत, डोळे दुसरे नाहीच आहेत, त्याच डोळ्याने पाहतो, पण आवरण बाद केलं आणि साधन वापरलं. तसं हे आपल्या ठिकाणी आलेलं आवरण मी ध्येय आहे, हे फार मोठं आवरण आहे, हे सामान्य आवरण नाही. आणि ते आवरण जाण्यासाठी साधन पाहिजे. बरं साधन पाहिजे म्हणजे तशी त्या जसं डोळ्याचं ऑपरेशन करणारा तज्ज्ञ डॉक्टर पाहिजे, तसं या ठिकाणी स्वरूपावर आलेलं आवरण बाद करण्यासाठी जे साधन आहे ते साधन संत महात्म्याकडे आहे. पहा कुणाकडे आहे ते साधन संत महात्म्याकडे की जर आपल्याला आपण स्वरूपाची ओळख व्हायची असेल, ब्रह्मनामाचा काय उपदेश मिळाला पाहिजे नाही का. आणि मग त्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश झाल्यानंतर अज्ञान काय होईल, दूर जाईल, अज्ञान गेल्याशिवाय राहणार नाही. मग पहिलं काय आहे, मी कोण करावा विचार, आहे कोण मी करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. पहा पहिलं ज्ञानोत्तर भक्तीमध्ये म्हणजे मी कोण आहे हे त्याला समजून घेतलं पाहिजे. वास्तविकता साधू सांगतात मी वासुदेव तत्वता कोळ येईल विचारिता आणि ठाऊक आहे सभागे संता नाही का. ते साधू संतांना माहिती आहे, त्यांना ते आत्मप्रचिती आलेले, गुरुप्रचिती आली, शास्त्रप्रचिती आलेले, ब्रह्मनिष्ठ स्तोत्री आणि दयाळू महात्मे त्याला ते पाहिजे, त्यांना ती गोष्ट माहिती आहे. ज्याला जी गोष्ट माहिती आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे नाही का.
आणि म्हणून मग दुसरा दृष्टांत सांगतात पहा. एक ठिकाणी बाबा सांगतात आता हे सद्गुरू केल्याशिवाय ते होणार नाही. साधू संतांची भेट घेतलीच पाहिजे, त्याशिवाय ते आवरण दूर होणार नाही की ज्यांनी त्याची प्रचिती घेतलेली आहे आणि प्रचिती घेतलेली आहे आणि दुसऱ्याला त्याचा अनुभव आणून द्यायची पात्रता त्यांच्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा असं एक मला ज्ञानेश्वरी आलेला दृष्टांत पहा असा आहे की एका माणसाला कावीळ होते. एका माणसाला काय होते, कावीळ होते. आणि कावीळ झाल्यानंतर त्याला इतकी कावीळ होते नाही का, त्याला कावीळ झाल्यानंतर तो काय करतो, त्याला सगळीच माणसं पिवळी दिसायला लागतात. काय दिसतात, सगळीच माणसं त्याला पिवळी दिसायला लागतात नाही का. किंवा त्याच्यापूर्वी मला सांगायचंय की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना संप्रदायपूर्वक, त्याला संप्रदायपूर्वक पाहिजे. एकूण टोटल 4 संप्रदाय आहेत की स्वरूप संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, प्रकाश संप्रदाय आणि आनंद संप्रदाय. पहा आता पाहिलं तर चैतन्य संप्रदाय तुकाराम महाराजांचा नाही का, स्वरूप संप्रदाय रामदास स्वामींचा, प्रकाश संप्रदाय माऊली महाराज ज्ञानोबा आहे आणि आनंद संप्रदाय म्हणजे तुम्ही आम्ही हे सर्वजण जे नारायण महाराज जालवणकर पासून जे फाटा आपल्याकडे आलेला आहे हा आनंद संप्रदाय फाटा आहे. आणि असा ह्या 12 पुरुषांची नाव आपल्याला संप्रदाय पाहिजे. म्हणजे जे आवरण आलेले ते पार करण्यासाठी संप्रदायपूर्वक ज्ञान पाहिजे आणि गुरु परंपरा पाहिजे. आणि गुरु परंपरा अनाधिकालची पाहिजे की जेणेकरून हंसरूपी ब्रह्मा म्हणजे हंसरूपी ब्रह्मा, ब्रह्मदेव, नंतर ते तत्व अत्रि ऋषींनी ते दत्तात्रयाने दिलं, दत्तात्रयाने ते नारायण महाराज जालवणकरांना दिलं, नारायण महाराज जालवणकडे लक्ष्मी महाराज, बलबी महाराज, सखायानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केळोबा बाबा, श्रीबा बाबा, रामदेव बाबा अशी थोर परंपरा आपल्याला हा आनंद संप्रदाय आणि त्या संप्रदायाचे आपण सर्वजण पायक आहोत. हे फार मोठी गोष्ट आहे. म्हणून त्या तत्वाचा अनुभव येण्यासाठी नाही का, त्या तत्वाचा अनुभव येण्यासाठी काय करावं लागेल, त्या महात्म्याची शरणागती पत्करावं लागणार आहे. आणि म्हणून मग संप्रदाय नंतर 4 संप्रदाय झाले. मग त्या सांगतात काय पुढे सांगतात पुढे त्याच्यानंतर काय होतात 4 संप्रदाय आणि 4 वेद. 4 वेद आहेत. 4 वेदाची 4 महावाक्य आहेत नाही का. अहम ब्रह्मास्मी, आयनात्म ब्रह्मा, खरिदम ब्रह्म आणि तत्वमसी महावाक्य. तुमच्या आमच्या वाट्याला जे आले ना ते ऋग्वेदाचं तत्वमसी महावाक्य आपल्याला मिळालेलं पहा असा विषय तो. आणि मग 4 वेदाच्या 4 म्हणून आपल्याला जी माहिती आलेली आहे आपल्यापर्यंत जे पोहोचले ते नारायण महाराज जालवणकर पासून आपल्याला फाटा आलेलं आहे. आणि नारायण महाराज जालवणकरांची अशी की जे झाशीवर जवळ जालना म्हणून गाव आहे आणि तिथील हे महाराज जालवणकर गिरनार पर्वतावर असताना निरंजन महाराज अगोरील, निरंजन महाराज, रघुनाथ महाराज अगोरील, त्याच्यानंतर नारायण महाराज जालवणकर, अगोरील महाराज हे सगळं मंडळी एकत्र त्या काळची. आणि त्याच वेळेला अनंतसूत विठ्ठल महाराजही तिथे होते आणि ज्यांनी दत्तप्रबोध असा ग्रंथ लिहिला अनंतसूत विठ्ठलांनी. त्यांना कावडी बाबा सुद्धा म्हणतात. तर त्यांची अशीच माहिती सांगितली थोडक्यात. आपल्या संप्रदायापैकी ते फक्त ते वेगळ्या मार्गात नाहीत. तर हे अनंतसूत विठ्ठल महाराज हे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील इसा पिंपळा गावचे. तिथे त्यांचा 1796 साली जन्म झालेला. आणि मग पुढे ते अतिशय भगवत भक्त होते. आणि एक भक्ती करत असताना त्या आईवडिलांना त्यांच्या वृद्धपळा काळामध्ये त्यांना आईवडिलांना त्यांचं श्रावण बाळ आणि भक्त पुंडलिकाबद्दल त्यांचा फार आदर होता त्यांना. आणि म्हणून त्यांना असं वाटलं की आपल्या आईवडिलांना आपण काय करावं, कावडीतून काशीला न्यावं. आणि म्हणून त्यांनी कावडीमध्ये आईवडिलांना बसवलं. वृद्ध आईवडील त्यांना कावडीमध्ये बसवलं आणि मजल दर मजल करत काशी यात्रेसाठी निघाले पहा. आणि काशी यात्रे निघाला असताना वाटेमध्ये विष्णुपदीत आल्यानंतर मातेचा विभोग झाला. पुढे ती आता तशी त्यांनी चालू ठेवली पुढे. आणि पुढे वाराणसी येते त्यांच्या वडिलांचा पितृयोग त्यांना झाला. मग त्यांनी ती यात्रा थांबवली नाही पहा. ती यात्रा थांबवली नाही. त्यांनी काय केलं, दोन्ही तराजूमध्ये किंवा कावडीमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती ठेवली आणि ती यात्रा पूर्ण काशीची पूर्ण केली असे. आणि मग त्याच्यानंतर मग दत्त महाराजांच्या कृपेने त्यांनी काय केलं की दत्त प्रबोधाचा सारखा महान ग्रंथ लिखाण केलं. असा आहे अनंतसूत विठ्ठल महाराज की उर्फ कावडी बाबा असा हा तो विषय एकंदरीत पहा. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं की
अनाधिकार महावाक्याचा उपदेश म्हणजे आपल्या स्वरूपाचा नाही का, आपल्या स्वरूपाचा आपल्याला अनुभव घ्यायचा असेल नाही का, आपल्या स्वरूपाचा आपल्या अनुभव घ्यायचा तर काहीतरी कुणाच्या तरी आधाराने केलं पाहिजे ना, तर ते आपल्या स्वरूपाचा आपल्या अनुभव येईल. आज तो येणारच नाही ना, त्यासाठी काय करावं लागेल, म्हणजे ज्यांनी त्याचा अनुभव घेतलाय त्यांच्याकडे कोणतरी शरणागती पत्करली पाहिजे. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबा अध्याय 15 आणि 15 श्लोक मध्ये म्हणतात, एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहेशी जी बुद्धी स्फुरण्याची ती वस्तू का मी परी संतास व्यवस्था गुरु ज्ञानयोगी पैसता गुरुचे उपस्थिता वैराग्याशी. पा म्हणजे जर आपल्या ठिकाणी असणारी वस्तू आत्म्याला त्यांनी वस्तू नाव दिले. काय दिले? आत्म्याला वस्तू म्हटले की जी चलनवलन करते नाही का, ते अदृश्य आहे, दिसत नाही, आत्म्याशिवाय काय होत नाही, त्याला वस्तू म्हणतात ते. किंवा एका ठिकाणी तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, ओळखा रे वस्तू सांडा रे कल्पना जरी आढळना जाऊ नका नाही का. आणि दुसऱ्या ठिकाणी सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली निज वस्तू जाविली माझी मज. पा वस्तू कुठे? आपल्या जवळच आहे, फक्त ते सद्गुरूंनी कृपा करायला पाहिजे. वस्तू कुठे गेलेली आलेली नाही, कुठं बाहेरून आणायची नाही आणि बाहेर शोधायला सुद्धा जायचं नाही. वस्तू आपल्या ठिकाणीच आहे, ती वस्तू पाहिजे. की हा विचार अंकार सांडीचे असतीच वस्तू व्हायचे आपली सृष्टी सोयजे आपण केली. वस्तुपता ती वस्तू आपल्या जवळच आहे, आपल्याकडे जायची गरज नाही. म्हणून ते काय करतात की संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद येते ती बाई. किंवा नाथबाबा सुद्धा एका ठिकाणी सांगतात त्या बाबतीत सांगत असताना आपल्याला की पृथ्वी निधाने भरले आहे परी पायाळूनी प्राप्ती नव्हे तैसा आत्मा स्वतः सिद्ध आहे गुरु कृपाला येते प्राप्ती. काय लागल? त्या जमिनीच्या पोटामध्ये अनंत रत्न आहेत, अनंत रत्न आहेत, परंतु ते शोधायचं असेल तर त्याला कोण पाहिजे? पाळीव व्यक्ती पाहिजे. पाळीव व्यक्ती जर असेल ना तर मग बाकी अवघड नाही, ती वस्तू सापडते. तसं तद्वत त्याप्रमाणे तुमच्या आमच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा स्वयं आहे, स्वयं आहे. आणि त्याला त्याची प्राप्ती करण्यासाठी काय करायला लागेल की कुणाला तरी म्हणजे तैशी आत्मा सुद्धा सिद्ध आहे गुरु कृपा आलाय तै प्राप्ती. गुरुची कृपा झाल्याशिवाय तिचा आपल्या अनुभव येणार नाही. मग ती प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल? साधवंताने गेलं पाहिजे ना. त्यासाठी म्हणून काय करतात ते की ते करत असताना नाही का, ते करत असताना पाणी पिणं छानके गुरु करणं पहिचानके. सद्गुरू करत असताना फार मोठी काळजी घ्यावी लागते. म्हणून काय करावं लागेल? सद्गुरू गेलं पाहिजे. सद्गुरुविने सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. कधी करणार तुम्ही ना? आधी म्हणजे कधी करणार सांगा तुम्ही. काय काल कोण दिवस येईल काहीसा नाही देहाचा भरोसा घडी घडी याची काळा वाट पाय. आणि मग काय का कधीच सांगता येईल का देह कधी जाईल? सांगता येईल. जसं आपल्याला आपला जन्मदिवस सांगता येईल तसं जागण्याचा दिवस सांगता येणार नाही. म्हणून कल करो सो आज करो सो अभी निकल जाएगा स्वास्थ्य करेगा कभी नाही का. म्हणून ते काय केलं पाहिजे? लगेच त्याच्या मार्गाला लागलं पाहिजे. म्हणून ते काय सांगतात की ते करत असताना नाही का, ते करत असताना की आपले हे सांगायचे रामदास बाबा असं सांगतात पहा, गुरु बिन कोण बतावे बाट, गुरु बिन कोण बतावे बाट, बडा बिकट यमघाट, गुरु बिन कोण बतावे बाट. ते सद्गुरुशिवाय ते कुणी सांगू शकत नाही. म्हणून बाबा सांगतात नाही का की एक ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी वर्णन होतं, एका माणसाला काय झाली होती? कावीळ झाली होती. आणि कावीळ झाल्यानंतर त्याला सगळीकडं पिवळं दिसत होतं, सगळं पिवळं दिसायला लागलं होतं. आता मग आता काय करावं? मग बरं तेवढं करून हे झाला ज्ञानेश्वर लावून सुद्धा हे ज्ञानेश्वरमध्ये आलेला विषय आहे. तर कसं सद्गुरू कसे अगदी चाणक्य असतात बाबा. आणि तसं बाबा सांगतात ना की नामा म्हणे तुका म्हणे, मग तू काय म्हणे? आपल्याला तो पुढचा शब्द वापरायचा एवढा आपला अधिकार नाही. तू काय म्हणे तसं बाबांनी स्वतः म्हणजे सांगावं. श्री रामदास बाबांनी की एका माणसाला कावीळ झाली होती, इतकी झाली होती की त्याला पिवळं दिसत होतं. एवढंच काय तर त्याला एका माणसाची 2 माणसं दिसायला लागली होती. पहा एका माणसाचे 2 दिसायला लागल्यानंतर मग त्याला वाटलं की आता बाबा काय इलाज केला पाहिजे. आणि म्हणून तो काय गेला? डॉक्टरकडे गेला. डोळ्याच्या डॉक्टरकडे गेला. सांगितलं बाबा की मला काय करा, कावीळ झालेली आहे आणि मला एवढी कावीळ झाली, मला तर नुसतं पिवळं दिसतच नाही तर मला एका माणसाची 2 माणसं दिसतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात मग तुम्ही चौघं कशासाठी आलेला आहे?
कितीसाठी आला तुम्ही आलाय? चौघ कशाची झाला? आता सांगा मला तुम्ही की आता या पेशंटला एकाची 2 दिसतात आणि डॉक्टरला एकाची 4 दिसतात, याच्या दुप्पट त्याला दिसायला लागली. मग आता ह्या स्वतःलाच काय झालेली, हा स्वतःचा रोग बरा करू शकत नाही, तर दुसऱ्या पेशंटचा हा रोग काय बरा करणार आहे? तसा तुमचा आमचं स्वतःचा जन्म मरण जर टळलं नसेल तर तुम्ही दुसऱ्याचं काय टाळणार आहात? नाही का? दुसऱ्याचं म्हणून स्वतःचं जन्म मरण टाळता आलं पाहिजे, तरच त्याला मला म्हणून जे अनादिकालचं ते तत्वज्ञान आहे ते स्वीकार केलं तर तो त्याच्या सात्विकप्रमाणे त्याचे काय येतात? अनुभव येतात. नाही का? अनुभव येतात आणि म्हणून मग ते काय येतात? निज शिष्याची मरण चिंता स्वये निवारी वसुता एरते गुरुता मंत्र तंत्र उपदेशी मंत्र तंत्र उपदेशी ऐसे गुरु घरोघरे आयते आयती जो शिष्याची मिळविली जो शिष्याची मिळी सद्वस्तुती तया ते श्रीकृष्ण सद्गुरु मानी. पा निज शिष्याची काय केली पाहिजे? मरण चिंता सोडवता आली पाहिजे. हा, आणि त्यालाच गुरु म्हटले गेले. त्याला ते गुरु होऊ शकत नाही. पा नाही म्हणून त्या सांगतात की त्याच्यानंतर काय होतं की मग हे तत्व घेतल्यानंतर त्या तत्व घेतल्यानंतर काय महावाक्याचा उपदेश. तर म्हणून ह्यासाठी हे आपल्या मागे लागलेले जन्ममरण टाळण्यासाठी ज्याने ज्याचा अनुभव घेतलेला आहे त्यांनी महावाक्याचा उपदेश केल्यानंतर त्या गुणाप्रमाणे ते त्याला काय होतात? अनुभव येतात. सात्विक असेल तर सात्विकपणे त्याची क्रिया घडते, जर राजस असेल तर राजसप्रमाणे घडते आणि जे तामशा असतात त्याप्रमाणे घडते. सात्विक असेल तर काय होतं? जर डोळ्याला त्याचं नामाचं चिंतन केलं नाही का, त्याची ध्यानधारणा केली तर डोळ्यातून अश्रू लागतात, अंगावर घाम होतो, अंगावर घाम येतो, अंगावर शहारे येतात, ही क्रिया घडते. आणि रजस गुण असेल तर तो गडबडा लोळतो, रडतो, अशा पद्धतीने तो करतो. आणि तामशी जर असेल ना तर त्याला गडबडा लोळून उड्या मारतो, नाही का, रडतो. ही क्रिया घडते. हे साधू संतांनी जे लिहून ठेवले तुका चाकून सांगे मजा अनुभव अंगे, नाही का? आज आहे का ते अनुभव आले अंगा आणि ते या जगात येत असे. असं असताना मग आम्हाला ते का पटत नाही? वास्तवता हा कीर्तन प्रवचनामधला हा मुख्य गाभा आहे. प्रेमावस्था जागृत होणे आणि भगवंताच्या नामाच्या योगाने त्याचा अनुभव येणे हा मूळ गाभा आहे आणि तो आम्हाला मान्य होत नाही. आणि म्हणून ते काय सांगतात ते की आपण तर नवे नवन उतरेल कुळ अनेकांचा, अशा पद्धतीचं जर म्हणायला लागलं ना तर तसं करता आपल्याला. आणि म्हणून आम्ही काय करतो? शोध घेत असताना बाह्य मार्गाचा उपदेश घेतो. इतर ठिकाणी जे चालले ना त्याच्याकडेच आपण जातो, इतर उपचार करतो. मजर उदस्ताच्या ठाई भजनशील कोणीच नाही आणि चिंता ती बाई उपाई जना पायी पडता ती. आम्ही जवळ असणाऱ्या भगवंत परमात्म्याला स्वतः कुठे शोधतो? बाहेर शोधला जातो. म्हणून माऊली नारायणबाई सांगतात एका ठिकाणी, दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेच्या पदराड परित्या विरण गोचिडा शुद्ध काय न शेवी, नाही का? किंवा का कमलकांदाने दोरदोरी नांदणुके एकुची घरी परी परागुशे विजी भ्रमरी चुकलीची उरे. तिसरा दृष्टांतात परी निदैवाच्या हृदयवरी परिवरी लोह्या रुतल्या अतिशस्त्रवरी परी तेत बसुनी का उपास करी का तरींद्रियची तैसा हृदयामध्ये असता रामू सर्व सुखाचा रामू का भ्रांताशी कामविषयावरी, नाही का? जवळ असणारा आम्हाला भेटत नाही, आम्ही नको तिकडे शोधायला जातो. आणि तेच नागोबा सांगतात, ठाणी लागल्या गोचिडा अशुद्धच्या आवडे मुडा जवळेल्यावर शिरपडा नव्हेची का उद्धवा तेवी सांडून माझी भक्ती नाना साधने साधती परी माझ्या निज सुखाची सुखप्राप्ती नव्हेची का उद्धवा, नाही का? आम्ही इकडे तिकडे शोधत जातो, नाही का? इकडे तिकडे म्हणजे भगवंत परमात्मा जवळच आहे, भगवंत परमात्मा जवळ आहे, पण त्याला शोधायला आम्ही काय करतो? देशोदिशेला जात असतो. म्हणजे आपल्या ठिकाणीच भगवंत परमात्मा आहे, तो न पाहता आपण दुसरीकडेच पाहायला जातो. किंवा त्याला सांगलं तर बघा, मला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे याच्यावरूनच की ही जे प्रेमावस्था होते, नाही का, ही प्रेमावस्था ते हे मान्य आम्ही करत नाही. म्हणून मला एक कृष्टी म्हणून एक तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये एक अभंग मिळाला. तो अशा पद्धतीचा मिळाला की ज्या वेळेला त्यांचा एक भक्त होता, 14 टाळकऱ्यापैकी एक कोंडाजी लोकरे नावाचा त्यांचे टाळकरी तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये प्रत्येक वेळा ते टाळून हजर असायचे, नंतर द्रौपद धरायचे. अशा पद्धतीचा असा प्रेम आणि एकनिष्ठ त्यांचा आता 14 टाळकऱ्यापैकी कोंडाजी लोकरे नावाची व्यक्ती होती.
आणि काय झालं पुढं काही दिवसांनी त्याला काय वाटलं की मला काय जायचंय, मला काशीला जावंसं वाटते, पण काय करणार आपल्याला तेवढे पैसे नाहीत. आणि म्हणून तो गप्प राहिला. आणि ती गोष्ट महाराजांच्या कानावर गेली. तुकाराम महाराजांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, त्याला बोलवलं, सांगितलं तुम्हाला काशीला जायचे ना, हे हा एक होऊन घ्या आणि काशीला जाऊन या. आता ह्या होण्याची फार मोठी कथा आहे की जे महिपती बाबा सांगतात. म्हणजे तो फोन इतका कुणी दिलेला होता, कुणी तर तुकाराम महाराजांनी दिलेला आहे. एक होण्यात जाऊन येणार का, पण ते खर्च केला की परत जाग्यावर होऊन. अशा करता तो होऊन मिळाल्यानंतर मग तो मजल दर मजल करत कुठे गेला, काशी यात्रेला गेला. काशी यात्रेला गेल्यानंतर काशी यात्रेला गेल्यानंतर पोहोचल्यानंतर त्याने भागीरथी नदीमध्ये स्नान संध्या केली नाही का. आंघोळ केल्यानंतर नित्य नैमित्तिक त्यांची कर्म केली, सगळं मस्तपैकी ते पूजापाठ केला. आणि नंतर ज्या वेळेला महाराजांनी सांगितलं होतं की तू जातोयस ना काशीला, तर माझं एक काम कर म्हणून त्यांना सांगितलं होतं, हे 3 अभंग मी तुला देतोय, ते भागीरथीला काय कर, अर्पण कर, असं त्याला म्हणते. अभंग घेऊन कोंडाजी बाबा गेले होते. आता स्नान संध्या त्यांची नैमित्तिक कर्मात त्यांचं पूजापाठ झाल्यानंतर मग त्यांनी ते अभंग घेतले आणि मातेला गंगेमध्ये ते सोडणार एवढ्यात कणकण मंडित हात बाहेर आले आणि मातेने हाताने स्वतः ते स्वीकारले. ह्याला वाटले आता असं नुसतं टाकायचंय नदीमध्ये, पण तसं नाही. तिने रत्नजडीत कंकणाचे हात असे बाहेर आले आणि त्या अभंगाचा स्वीकार केला पहा. आणि मग त्याच्यानंतर मग ते पुढे काशीमध्ये असणाऱ्या काशी विश्वराच्या मंदिरामध्ये गेले आणि काशी विश्वराचं दर्शन घेतलं मनोभावे. आणि ते अभंग परत त्यांची तर ते म्हणले. तो अभंग मला तुम्हाला सांगायचा म्हणजे महत्वाचा मुद्दा अभंग आहे तो, पाठात तसं नाही, पण परिसो व माते माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे, भागीरथी महादोष निवारणी, सकळ स्वामिनी तीर्थाची, गीता मुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तिरी, ऐक्य पर स्त्री सुखरूप, तुका विठुता जो संतांचे पोषणे, वाक पुस्तकेने पाठवले. हा भागीरथीने दिलेला हा अभंग. आणि विश्वेश्वराने दिला होता की तुम्ही विष्णुदास दिन रंक मी अनाथ, कृपा करा ते थोडी, पाया पडलो बराडी, काय उणे तुम्हापाशी, मी तो अल्पेची संतोषी, तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा. ते काय म्हणतात की मला काय करा, हा अभंग दिलेला त्यांनी, मला काय ते भातूक म्हणजे मला काय ते काय करा, प्रसाद पाठवा. म्हणजे ज्यावेळेला गंगा ते म्हणतात की गंगा नदीला त्यांनी आपले उद्देश केला की तुम्ही अनेक पातंगाचा नाश करता, सगळ्यांचं चांगलं करता, हे तुमच्याकडून चांगली कर्म घडतात आणि ह्यांना सांगतात की तुमचं आम्ही, म्हणून त्यांनी मला काहीतरी प्रसाद रूपी पाठवा म्हणून सांगितलं होतं त्यांच्या अभंगामधून. ज्यावेळेला कोंडाजी महाराजांनी ते अभंग म्हटले त्यावेळेला पिंडीवर असणारे बेल आणि फुलं खाली ढळली. पहा काय तो गोष्ट घडली असेल. ज्यावेळेला कोंडाच्याच रूपाने प्रत्यक्ष त्यांनी कुणाची भेट झाली, प्रत्यक्ष तुकारामाची भेट घेतली आणि त्यामध्ये खाली पडली, याचा अर्थ काहीतरी अंगाचं थरथर झालं असणार ना. माझ्या अल्पबुद्धीने असं मला सांगायचं की ती त्या अभंग वाचल्यानंतर ऐकल्यानंतर काशी विश्वेश्वराच्या त्या पिंडीवरील बेलपुत्र जेवढी होती बेल आणि फुलं ती सगळी खाली टाळली गेली, एकही शिल्लक राहिलं नाही. म्हणजे ते आनंदाचं भरतंय. तिसरी हा तर एक दुसरा एक मुद्दा की ज्याला नामदेवराय कीर्तनमध्ये नाही का, एक चिताळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे दे बोला ज्ञानदेवा अभंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे छंदे विठ्ठलाचू लागला, नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, साधुया संतांनी देवाला धरले मनगटी, काय झाले म्हणून दचकले जगजेटी. हा अनुभव काय आला, ह्या गोष्टी घडत नाहीत. आम्ही सांगतो की प्रेमावस्था वगैरे हे अशा काय असं कुठं राहिले का ती म्हणतात ना,
ह्या गोष्टी ह्या प्रत्यक्षात त्या ते बेलाचं ढळणं त्या आयुष्य अभंग ऐकून आणि आताच हे प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा ध्येयभान विसरून नामदेवराच्या कीर्तनामध्ये नाचतोय आणि त्याच्या जे पितांबर गळ्याला स्वतःच त्याला भान नाही महाराज. हे कशामुळं? आणि त्या तत्वामुळे ते प्रश्न नाही. आणि हेच नामदेवराय पुढे सांगतात की पहा फुलक धर्म रोमांचे जीवन सजल नेत्र नाही झाले जव हरिभक्तीचे सुखगळे म्हणती लटके बोलती उभय लोकी. हे कुठल्या चौकडीत बसवायचं बुवा नाही का. म्हणून मला सांगायचा मुद्दा भावावस्था होत नाही म्हणतो आम्ही. आणि मग काय आम्हाला नेमकं तेच आवडत नाही. जे खरं पाहिजे जे त्याच्याशिवाय कीर्तनाला प्रवचनाला खरं रंग नाही नाही का. जे साधू संतांनी तत्वज्ञानाचा अवलंब केल्यानंतर ज्या ध्यान ध्यानानंतर ज्या गोष्टी घडतात प्रेमावस्था घडते हे आम्हाला मान्य नाही. मग सांगा तुम्ही. बाबा सांगतात की नवरा नवरी असावी. एका ठिकाणी असं बोलले का बाबा सांगतात ज्ञानेश्वरी बोलले वर्णन आहे असं की नवरा नवरी नसावी आणि वरदावा काढावा. नवरा नवरी नसा. आणि बाबांचं स्वतःच बघा बाबांनी स्वतः सांगितलेला त्याच पद्धतीचं दृष्टांत कसं आहे की काय म्हणे तर नवरा नवरी नसावी आणि काय म्हणते लग्न आहे. सिपा बाबा सांगतात काय म्हणे नवरा नवरी नसावी आणि काय म्हणते लग्न आहे. अरे बाबा नवरा नवरी असावी आणि वराडी नसावी तरी स्वतःला लग्नही सावत नाही. बघा बाबा काय सांगतात. म्हणजे तसं ह्या कीर्तन पर्यायाच्यामध्ये प्रवचनामध्ये ब्रह्मयुक्त काय होत असे कीर्तनी अशी कीर्तन महाराज आहे संतांच्या करती नाही का. मग असं होत नाही ना. म्हणून असं होणं गरजेचं आहे. ज्या भावावस्था होतात ना त्या व्हायला पाहिजे आणि त्यात आमच्या होत नाहीत. म्हणून काय ते सांगले की सात्विक जर प्रेमावस्था असेल नाही का. प्रेमावस्था झाली असताना त्या 3 प्रकारच्या होतात. जसं आपण म्हटलं मगाशी की सात्विक असेल तर त्याला तुकाराम माझा अभंग आहे कंठी प्रेम धाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रकटे राम रूप. आलं का नाही सात्विक. दुसरं तर नाचे गाये उडे आपुलिया चंदे नाचे गाये उडे आपुलिया चंदे मनाच्या नंदे आवडीने मनाच्या नंदे आवडीने मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी नाही का. हे कुणाची लक्षणं आहेत. ही लक्षणं कुठली आहेत. ही लक्षणं प्रेमावस्थेचीच आहेत आहे का नाही. हे असताना आम्हाला ती मान्य होत नाही. हा आमचा दुर्दैवी गोष्ट आहे ना. हे होत नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे. व्हायला पाहिजे आणि तेच खरं आहे. त्याशिवाय तुम्हाला त्या तत्वाचा अनुभव येऊ शकत नाही. ते जर जो पण होत नाही ना तोपर्यंत मग नामाची बैठक काय झालं माहितीये का. हे नामाची बैठक जबरदस्त बसली का नाही नाही का. एकदा तुम्हाला ध्यानधारणा झाली नामाची बैठक बसली की मग काय होतं निश्चिंत होतो. आणि मग ती पहिली जी कृपा असते ते त्याला अनुग्रह म्हणतात. त्याला शब्द कृपा. नंतर दृष्टी कृपा. त्यात तसं तुमच्यात त्या सद्गुरूच्या मार्फत ज्या मार्फत तुम्ही गेलात ना ते बरोबर हेरतात दृष्टी कृपा. आणि दृष्टीपत पाहत जागी तुम्हाला काय म्हणते स्पर्श कृपा. ठेविला हात ठेविला मस्तकी हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी हात ठेविला मस्तकी. ठेविला हात तुळीला काय म्हणतात ते आपण ठेविला हात कुरवाईला माता सांगितले चिंता न करा. म्हणजे जे अनुभव प्रपोज दिला जातो त्यावेळेला त्या क्रिया घडल्या जातात. ह्या ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला त्याच ते करणार आहे. म्हणून हा प्रश्न आहे. हे शब्द जे आहेत ना की काय म्हणतात हात ठेविला मस्तकी आणि प्रसाद देऊन केले सुखी. काय बाबा हे नक्की काय हे आम्ही समजून घेत नाही. म्हणून अष्टसात्विकाबद्दल आम्हाला काय होतं नेमकं आम्हाला त्याच्याबद्दल अज्ञान आहे. आणि आम्ही काय करतो मग ते सांगतो की या असं कुठं राहिलंय का मग पहिले राहिलंय का हे असं म्हणून चालत नाही बाबांनो. जर तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नसेल ना तर त्याबद्दल किमान बोलू तरी नका नाही का. किंवा आणि जर काय एखादी गोष्ट जर घ्यायची असेल जाणून तर शरणागती पत्करा या विचारा त्याचं निश्चित केलं जाईल. परंतु हे न सांगता बरं सामान्य माणसाने म्हणलं तर हरकत नाही. एक वेळ सामान्य माणसाने म्हटलं पण नारदाच्या गादीवरून सांगणारे सांगतात आता कुठं आले का. अरे बाबा सांगतात की अरे त्याच वेळचा सूर्य त्याच वेळची पृथ्वी त्याच वेळचं सगळी पंचतत्व तीच आहेत. आणि मग झालं काय आमच्या बुद्धीत भ्रम झाला. आमच्या काय झाला बुद्धीत भ्रम झाला. म्हणून आम्हाला ते कळत नाही. म्हणून आम्ही काय करतो त्याला की नुसतं पाहत नाही
नाही का. मग आम्हाला तेव्हापर्यंत आपल्या जर साधं सुद्धा व्यवहारावर उदाहरण देतात बाबा बघा की तुमचे जर वडिलाचं जर निधन झालं तर वडिलांनंतर जर तुमची जर मालमत्ता असेल ना नाही का मालमत्ता जर असेल ना तर ते त्याला वारस कोण. गावातले लोक का म्हणतात गावातले लोक अरे स्वतः तसा तिथं जसा वारस म्हणून लगेच नोंद करतो मग ह्या साधू संताला वारस कोण. वारस नाही. आणि त्या बाबतीत सुद्धा इकडं व्यवहारामध्ये सुद्धा जर पहिल्या पत्नीला मुलगा झाला नाही तर दुसरी करतो, दुसरीला झाला तर तिसरी करतो आणि तिसरी झाला तर भावाचा पोऱ्या मांडवी घेतो पण नाव जाऊन देत नाही. हा इथं बरं कळतं बरोबर. आपला वंश खंड होऊन देत नाही. मग साधू संतांचा वंश खंड होईल. साधू सुद्धा वंश मुळीच खंड होऊ शकत नाही. संत बीज नाही पलटे युग अनंत हर युग में दे दरे फिर संत के संत. प्रत्येक मग ह्या कार्यामध्ये ह्या तत्वावर आलेलं आवरण हे दूर करण्यासाठी या महात्म्यांचा अवतार कार्य होतो. पहा अवताराला आला धर्मरक्षणाला, अवताराला आला धर्मरक्षणाला, प्रेम दिलेच तुझ्या भक्ताला रे, वेड्या भक्तांची वेडी रे माया रे बाबुराया. किंवा एका ठिकाणी म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उतर जन जड जीवा, उतराया जन जड जीवा, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, वाढवया सुख भक्ती भाव धर्म. कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण. हे आलेलं आवरण बाद करण्यासाठीच तुकाराम सेपाबाबा रामदाबाचा अवतार कार्य झाले. पा आणि या किती जरी विरोध असला अनंत होतो बाबांना अनंत ठिकाणी त्याला विरोध झाला परंतु कुणाला न जुमानता त्यांनी निधड्या छातीने तो कार्य पार पडलं. आणि हे जे तत्वज्ञान ज्याला आव्हानाला ते पूर्ण खुलं करून सर्वांसाठी ओपन करून ठेवलं नाही का. हा तसं जर पाहिलं ना तर अंधसम्राट हा ढाण्यावाद म्हणावा लागेल. आहेच इतकं निधड्या छातीने कार्य केलं. पहा अरे हे जर खोटं असं ठरवलं असतं तर प्रतिज्ञा केली निधड्या छातीने केली प्रतिज्ञा. मग त्याला आम्हाला नको कळायला म्हणून आम्हाला असं कळत नाही. मग त्यासाठी मग ते काय म्हणतात की जर हे तत्वज्ञान जर ठाम बांधलं गेलं ना तर काय होतं तुम्हाला सगळीकडे काय दिसतात समदृष्टी दिसते. जिकडे तिकडे काय होतं समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला. कसं जसं जिकडे तिकडे तुम्ही पाहाल ना तसं तसं तुम्हाला जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप पूजा ध्यान जप तशी नाही. किंवा पहा एक तुम्हाला साधा दृष्टांत सांगतो की ब्राह्मणाने सोहळं नेसले अगदी स्वच्छ धुतलेलं त्याला शेण मारलेलं आणि एक माणूस दारू पिऊन पडलेला आहे आणि त्याचं मळकं धोतर आहे नाही का. तर ते दोघांचं जर पाहिलं तर त्याच्यामध्ये विषमता नाहीये. दृष्टी तुमची सहवा पाहिजे. आता जरी सोहळं जरी शेण मारलेलं असलं आणि ते धोतर जरी मळलेलं असलं तरी त्याचा धागा काय आहे एक आहे, त्याचं तंतू एक आहे ते पहा. आणि हा जरा दृष्टांत तसा सिद्धांत सांगता येईल. त्याचा आत्मा ह्याचा आत्मा वेगळा आहे का. चांगला माणूस आहे म्हणून त्याचा आत्मा काहीतरी वेगळा आणि तसं काहीच नाही. दोघाचा आत्मा सुद्धा म्हणजे समबुद्धी घेता नाही का. म्हणजे काय म्हणतात की आदि ब्रह्मा अंतिम शिक सर्वांच्या हृदयी मीच एक, सर्व घटी राम देआदी एक, सूर्यप्रकाशक सहस्रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाटी नेमा आणि मागील्या जन्मा मुक्त झालो. तसं दुसरं एक बाबा उदाहरण देतात पहा की खेळा सापडतो. खेळा घेतल्यानंतर तो एक माणूस बाबांच्या ओळखीचा एक माणूस असतो. ते एरड्याच्या इस्पितळामध्ये जाण्याचा योग येतो आणि ते साहेबांच्या बरोबर जात असताना ते आतून एक येडा फिरत असतो गेटवर उभा असतो तो आणि त्याच्या हातात खेळा असतो. तो म्हणतो की प्रत्येकाला पाहिलं होतं इसका क्या बनेगा इसका क्या बनेगा. तर ते साहेब त्याचा पाहिला तो त्याला झिडकावून लावतो. दुसरा माणूस झिडकावून लावतो आणि बाबा जर पैसे आला तर बाबाला विचारतो इसका क्या बनेगा. बाबा त्याला शांत उत्तर देतात अरे बाबा इसका रेलगाडी बनेगा, इसका विमान बनेगा, इसका मोटर गाडी बनेगा. तर त्यांनी त्याला तुम्ही अच्छे म्हणतो. म्हणजे त्यांना म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये पाहताना काय पाहिलं रेल्वे पाहिली का काय पाहिलं अधिष्ठान त्याचं काय लोखंड आहे. रेल्वेला हिकून काय आहे लोखंडाचे.
म्हणजे अधिष्ठान रूपाने त्याला तुम्हाला काय पाहिजे, समदृष्टी झाली पाहिजे तुमची. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप तुझ्या ज्ञान जपतच नाही, किंवा जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, नाही का, किंवा हे समजते वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा अवतला भाऊ आणि भक्ता माझे रावणी आणि तोची काय समजतं. सगळेजण काय भगवान परमात्मा आहे. ते काय म्हणतात आणखी एका ठिकाणी की जन नव्हे अवघा जनार्दन, जन नव्हे अवघा जनार्दन, किंवा सर्वाभूती भगवत भाव हेची ज्ञान हेची भक्ती. म्हणजे एकाग्रतेच्या बद्दल किंवा एका तत्वाबद्दल अधिष्ठानाबद्दल जर बोलायचं ना, तर ज्या अशा व्यक्तीला ज्या ठिकाणी पूर्णपणे त्या अंगी बांधल्यानंतर त्याला फरक असा कधी दिसत नाही. सर्वांच्या ठिकाणी तो समदृष्टीने पाहतो. समदृष्टीने पाहिल्यानंतर मग त्यावेळेला कुठेतरी ते तत्वाने किंवा आचरणात आल्यानंतर लक्षात येतं की बाबा हे एकच आहे, तत्वाच्या दृष्टीने एकच आहे. मग ते काय सांगतात, म्हणून ते सांगतात वास्तवात देव कुठं बाहेरकडे गेलेलाच नाही. देव सदा जवळयाचे जन कसे वेडे पुशे पाहू जाता देशे देशे जेणे पाहिला तो गदगदाशे. देव तुमच्या जवळ ठेव. देव कुठे गेले नाही, देव हृदयामध्येच आहे. देव कुठे जात नाही, देव आहे त्या ठिकाणी आहे. ज्यांनी भगवंताला जाणले त्याच्या ठिकाणी बी आहे, आणि ज्यांनी जाणले ते तुका सर्व ठिकाणीच आहे, नाही का. मी बोल्या वेदू बोले म्या चालल्या सूर्य चाले म्या लोल्या प्राण आले जगाशी चालवता मीचे. म्हणजे जर ज्यांनी तत्व घेतले त्याचा बी प्राण हाच तोचे, भगवंत झाला होते. फक्त तेवढ्यासाठी जेव्हा देवे दे तिला भजना गुमटा ह्यासाठी आम्हाला मला भगवंताने हा जन्म दिलेला आहे. भगवंतापासून मला जन्म दिलेला आहे आणि आम्ही त्याला विसरलो म्हणून ते ओळखण्यासाठी एवढा खटाटोप. आणि मग ते काय करतात पहा की म्हणून हे देव प्रत्येक ठिकाणी किंवा म्हणतात की मंथुरी नवनेता तैसे क्या नंता वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग, किंवा ना तुकारामाचा एक अभंग आहे, देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर आतात्मा परमेश्वर आतात्मा परमेश्वर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर. जशी उसात की साखर तसा देहात ईश्वर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर. तसे दुधात लोणी तसा देहात चक्र पाणी देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर. तुका सांगे मूढ जना देही देव का पाना. कुठे देव सांगितलंय, हृदयामध्येच आहे. देव हृदयामध्येच आहे. देव आहे देव आहे हृदयी मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. ज्या वेळेला प्रसंग असा आहे पहा, भक्त प्रल्हादाच्या बाबतीतला प्रसंग. ज्या वेळेला भक्त प्रल्हाद नारायण नारायण नावाचा जप करत करत काय काय सोडत नाही म्हणून त्याचा जो पिता आहे कोण हिरण्यकशिपू, नाही का, त्यांनी त्याला विचारलं कोपन्या पिता कुशे प्रल्हादाशी सांग ऋषिकेशी कुठे मिळला एरू म्हणे जळी तळी काठी पाशाने आहे तेथे जेथे तेथे वनमाळी खांबारी लात मारे दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. पहा मग विठ्ठल जळी तळी भरला रिता ठाव नाही उरला तुझ्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. ही अवस्था कधी होईल, विठ्ठल जळी तळी भरला परोक्ष ज्ञान, नाही का, विठ्ठल जळी तळी भरला विठ्ठल जळी तळी भरला रिता ठाव कोठे उरला अपरोक्ष ज्ञान. आणि ज्ञान दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल दृढ अपरोक्ष ज्ञान खात्री आहे, नाही का. तसं दुसऱ्याकडे म्हणते जर जडोनी व्हायला निघ अर्जुना जर जडोनी व्हायला निघ हे भक्तीचे वाटे लाग तरी पाविषयी अव्यंग निजदाम माझे. म्हणजे जर जडोनी व्हायला निघ क्रम नाही हे भक्तीचे वाटे लाग उपक्रम आणि तरी पावशी अव्यंग निजाम माझे काय उपसंहार आहे. अशा पद्धतीचे ते भक्ती व्हायला पाहिजे. आणि म्हणून मग मला काय सांगतात ते मग बाबांना नाथ बाबांना खायच्या पातळीवर सांगावं लागलं मोले मदिरा काय मदिरानंदी नाचे काय जेणे ब्रह्मानंद सेवेला आहे तो किविरायावरला. मगाची आपल्या अवस्थाचं वर्णाबद्दल अरे मग साधे 1.5 जमण्याचे दारू जर माणूस पिला तर गुंग होतोय त्याच्यावर ताबा मिळवते. मग ब्रह्मरसामध्ये काय पावर नाही का, नाही का, ब्रह्मरस पावर नाही, पावर 100%. फक्त आम्ही जाणून घेत नाही ही गोष्ट आहे. म्हणून काय सांगतात बा दुसरा एक प्रसंग शेवटचा मला असा सांगायचा की
ज्या वेळेला बाबांचं कीर्तन होतं देऊ इथे, नाही का, किंवा त्या सांगतात हे सगळं करत असताना जेव्हा समदृष्टी होईल ना, समदृष्टी होणं गरजेचं म्हणजे त्या वृत्तीवर तो आणि मी एक आहे. प्रत्येकाचं कर्म वेगळं असेल पण तू आणि मी काय आहे एक आहे, सम दिसलं पाहिजे. म्हणून माझ्या मुक्तव्याला सुद्धा अभंग आहे, ब्रह्मदिशे उघडे जगामध्ये, ब्रह्मदिशे उघडे एकची माती नाना परी भिंती रांजणानी सुगडे जगामध्ये, ब्रह्मदिशे उघडे एकची माती एकची सोने नाना परी लेणे बाळी आणि बुगडे जगामध्ये, ब्रह्मदिशे उघडे एकची धागा नाना परी कपडे धोतरानी लुगडे जगामध्ये, ब्रह्मदिशे उघडे. म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा खरे आणि रोकडे जगामध्ये, ब्रह्मदिशे उघडे. समदृष्टी झाल्या पाहिजे. मुंगेपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांच्या ठिकाणी भगवान परमात्मा ओतप्रोत भरून राहिलेला आहे, याची तुम्हाला खात्री झाली पाहिजे, नाही का. म्हणून मला दुसरा शेवटचा मुद्दा असा सांगायचा आहे की ज्या वेळेला बाबांचं देहू या ठिकाणी कीर्तन होतं आणि देहूला कीर्तनाला बाबांना गेल्यानंतर, नाही का, बाबांना कीर्तन देहूला कीर्तनाच्या ठिकाणी गेल्यानंतर समोर बोर्ड होता की स्त्रियांनी कीर्तन करू नये. स्त्रियांनी कीर्तन करू नये. बाबांनी प्रश्न केला, बाबा हा बोर्ड इथं लावलेला आहे आणि तुम्हाला अजून स्त्री पुरुष दिसत आहेत, पुरुषाच्या ठिकाणी आत्मा आहे आणि स्त्रियांच्या माता बहिणीच्या ठिकाणी आत्मी असा का प्रकार आहे का? दोघांच्या ठिकाणी आत्मा आहे, नाही का. मग स्त्रियांची तुम्ही अशा पद्धतीने अवहेलना करता चूक आहे, नाही का. नारी त्याला सांगितलं नारी की निंदा मत करो यार, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए ध्रुव परागाव हनुमान. ही माताच आहेत ना, ह्यांच्या ठिकाणी जन्म घेतला आणि तुम्ही सांगता की स्त्रियांनी कीर्तन करू नये. तू पहिला काय करायला लागला म्हणे, आणि मग तुमचा जन्म कसा झालाय? तू जन्म पावला कसा पावलास? कुणापासून तो जन्म झालाय? माता भगिनीपासूनच ना. आणि मग कसा काय तू ह्या बोर्ड आला? आणि मग तू पहिला काय लावला करायला? बोर्ड काढला, छाती डोकपणे सांगून हा बोर्ड काढावा, बोर्ड काढावा लागला त्यांना. आणि मग बाबांनी कीर्तन केलं. असा जबरदस्त आणि सड्यातोडपणे परमार्थ करणारा महात्मा तुमच्या आमच्या जीवनात खरोखर आनंद संप्रदायाचा खरोखर ढाण्या वाघच आहे. अशा पद्धतीने कार्य केलं निधड्या छातीने. अरे आज त्याच्यानंतर बाबांच्या सहवासाला माझ्या कितीतरी माता भगिनी आज प्रवचन कीर्तन करतायत, चांगल्या पद्धतीने कार्य करतायत म्हणे. मग नको का करायला पाहिजे. अशा माते भगिनीपासून तुमचा जन्म झालाय आणि तुम्हाला अजून भेद दिसतो, नाही का. पुरुष आणि स्त्री हा भेद दिसतो, नाही दिसला पाहिजे पुरुष आणि भेद. म्हणून ते समदृष्टी पाहिजे. अशा पद्धतीचं हा अतिशय उत्कृष्टपणे केलेलं कार्य बाबांचं अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलं आणि ह्या आनंद संप्रदायाची ध्वजा पताका उंच नेली महाराज. मी असं कदाचित माझं असं म्हणणं वैयक्तिक काही जण म्हटलं जातं की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सद्गुरूंचं श्रीपाद बाबांचं नवे या थोर महात्म्यांचं नाव राहील. चंद्रसूर्य राष्ट्रभाषण नाही, जोपर्यंत यांचं नाव आहे श्रीपाद बाबा रामदास इतर साधू संतांचं ज्यांनी कार्य केलं ज्यांचं जोपर्यंत नाव आहे तोपर्यंत चंद्रसूर्याला थांबावं लागेल, एवढं मोठं महान कार्य केलं या महात्म्याने. सर्व लोकांना हे तत्वज्ञान तुम्ही आम्हाला मिळवून दिलं आणि जन्ममरणाचं खंडन केलं. म्हणून ते शेवटच्या ह्याचे म्हणतात की माझेच नेहमीचं न म्हणती मला ओळखत नाही ती, म्हणून माझ्या स्वरूपाला आलेलं आवरण मी आत्मा ना, मी ध्येय नसून मी आत्मस्वरूप आहे या वृत्तीवर आणलं, या बोधावर आणलं आणि ते कार्य त्यांनी करून घेतलं. अशा पद्धतीचा अशी झालेली सेवा संत श्रीपाद बाबा रामदास यांच्या चरणावर ते समर्पित करूयात आणि सेवेला पूर्ण द्या. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय.
सच्चिदानंद रामदास भगवान की जय, सच्चिदानंद नारायण भगवान की जय, सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। आता विश्वास के देवे येणे वाक्यज्ञ दोषावे दोषोनी मत द्यावे पसायना। जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो। भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जे वांछित तो ते लावो। प्राणी जात वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली। अनवरत भूमंडळी भेटते होता चला कल्पतरूंचे आरव। चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे नव पियुषांचे। चंद्रमे मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन स्वदेव तू। किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी त्रिलोकी। बचलो आदि गुरुची अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये। दृष्टादृष्ट विदेव एक मने श्री विश्वेश्वरावो आवो इलदान पसावो। येणे वरे ज्ञान देवो सिद्ध्या येणे वरे ज्ञान देवो सिद्ध्या येणे वरे ज्ञान देवो सिद्ध्या। हरि ओम शांती शांती शांती। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे जाता। जय जय